संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कसे काय पारदर्शक होऊ शकते. त्याच्यामुळे 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची तयारी काल दिवाळी संपलेली आहे. दिवाळीच्या हँगओव्हर मधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू. काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी, कार्यकर्त्यांशी आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल. निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे. तर निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात. असं आहे की कर्नाटकमध्ये पर होट डिलीट 80 रुपये, फार स्वस्तात सौदा करतात. 80 रुपयामध्ये 1 होट डिलीट केलं जातं. अशा पद्धतीनं हजारो मतं कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातो कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर, तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि बिंदेच्या लोकांनी अशा एकूण 6 एजन्सी त्यांनी लावलेल्या. त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची. अशासाठी शिंदे, मिंधे आणि फडणवीस म्हणजे भाजपा यांनी 6 ते 7 एजन्सीज कोट्यवधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेले आहेत. म्हणून तर ते सांगतायत ना की आमचाच महापौर होईल आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर कोठारे.